जय जय रघुवीर समर्थ। श्रीमत दासबोध दशक 8वा ज्ञान दशक मायोद्भव नाम समास 9वा सिद्ध लक्षण नाम। श्रीराम समर्थ। अंतरी गेलिया अमृत बाह्य काया लकलकीत अंतरस्थिती बाणता संत लक्षणे कैसी। श्रोता वक्त्यास प्रश्न करीत आहे की एखाद्याने अमृत प्राशन केले की ते पोटात गेल्यावर त्याची बाह्य कांतीसुद्धा लकलकीत दिसते, प्रकाशमय दिसते। त्याप्रमाणे अंतरात स्वस्वरूपानुभव आलेल्या संतांची बाह्य लक्षणे कशी असतात ते आम्हाला सांगावे। म्हणजे अमृत प्राशन केलेल्यांची काया जशी सतेज लकलकीत चकचकीत दिसते, तसं ज्यानं स्वस्वरूप जाणलंय, ज्याला आत्मदर्शन झालंय, अशा सत्पुरुषाला ओळखायचं कसं, त्याची लक्षणं कोणती हे सांगावं। बघा, स्वस्वरूपाची ओळख करून घेणं हे मनुष्य जन्माचं ध्येय आहे। हे सूत्र केंद्रस्थानी ठेवून आपण या ज्ञानदशकाचा अभ्यास समर्थांच्या कृपा छत्रछायेखाली करत आहोत। स्वस्वरूपाच्या अर्थात आत्मदर्शनाच्या आड येणाऱ्या आपल्याच अज्ञानाचं वेगवेगळ्या तत्वांच्या आधारे आपण विश्लेषणात्मक चिंतन केलं। मागील समासात आत्मदर्शनासाठी स्वस्वरूपाची प्रचिती येण्यासाठी सद्गुरु वचनांवर दृढ विश्वास ठेवून त्यांना अनन्य भावाने शरण जाणाऱ्या जीवाची तळमळ आपण अभ्यास केली। आत्मदर्शन झालेल्या जीवाची म्हणजेच सिद्ध पुरुषाची आंतरिक स्थिती ओळखायची कशी, बाह्यांगावरून त्या परमस्थितीला ओळखण्याच्या काही खानाखुणा आहेत का, सिद्धांची वर्तनसूत्र कशी असतात, असे तुम्हाला आम्हाला पडणारे जे प्रश्न आहेत व त्यातून सिद्ध पुरुषांचे उलगडत जाणारे दिव्यत्व समर्थ या समासात विशद करत आहेत। अंतरंग ते बाह्यांग अशा वृत्ती परिवर्तनाचा अभ्यासच ते जणू आपल्याकडूनच करून घेणार आहेत। झाले आत्मज्ञान बरवे हे कैसेनी पा जाणावे, म्हणून बोलिली स्वभावे साधू लक्षणे। म्हणजे एखाद्याला आत्मज्ञान निसंदेहपणे झालेलं आहे, हे कसं जाणावं, हे कसं ओळखावं, या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी आता स्वाभाविकपणे साधू लक्षणे सांगतो ते ऐका। एक सिद्धाचे लक्षण, सिद्ध म्हणजे स्वरूप जाणं, तेथे पाहता वेगळेपण मुळीच नाही। म्हणजे आता सिद्धांचे लक्षण ऐक। सिद्धांचे मुख्य लक्षण म्हणजे तो स्वस्वरूपाशी एकरूप झालेला असतो, तेथे वेगळेपण जराही शिल्लक राहिलेले नसते। स्वरूप होऊन राहिजे तया नाव सिद्ध बोलिजे, सिद्ध स्वरूपीच साजे सिद्धपण। स्वरूप होऊन राहणे यालाच सिद्ध हे नाव आहे। जो स्वस्वरूपाकार होऊन राहतो त्यालाच सिद्ध असे म्हणतात, कारण स्वरूप हे नेहमी स्वयंसिद्ध असते। याचाच अर्थ जो आत्मस्वरूपाशी तद्रूप झालेला असतो, एकरूप झालेला आहे, ज्याची स्वस्वरूपाशी असणारी तदाकारता किंचितही वेगळी असत नाही, जो स्वस्वरूपाकार होऊन राहतो तो सिद्ध पुरुष होय। सिद्ध आत्मस्वरूपाहून भिन्न असत नाही। मैफिलीत एखादा गायक उत्तमरित्या गायन करतो, त्याच्या मंत्रमुग्ध स्वरांनी श्रोत्यांना तो खिळवून ठेवतो। मात्र गायन संपताच तो गायक स्वरांपासून वेगळा होतो। स्वराभिषेक करणारा गायक किंवा गायिका म्हणजेच ते स्वर होऊ शकत नाहीत। मनोहारी बोल वाद्यातून लिलया काढणारा एखादा वादक त्या बोलांपासून निराळा असतो। कलाकार कला सादर करतेवेळी अगदी तल्लीन होतात,
कलेशी एकरूप होतात, पण त्यांचं सादरीकरण संपलं की ते वेगळेपणानं दिसतात। मग लौकिक जगात अशी कोणती कला आहे की जिथं सादरकर्ता आणि त्याची कला यात भिन्नत्व आढळतच नाही? सादरकर्ता आणि त्याची आंतरिक अवस्था अभिन्न असते। असा अवलिया कलाकार एकच असतो आणि तो म्हणजे सिद्ध। बद्ध, मुमुक्षू, साधक व सिद्ध असा जीवाचा होणारा आध्यात्मिक प्रवास आपल्याला माहीत आहेच। बद्धाची आंतरिक स्थिती परमार्थासाठी बहुधा अनुकूल नसते। दृश्यात रममाण होऊन विषयांचा उपभोग घेणं यातच तो धन्यता मानतो, तेच त्याचं जीवन ध्येय असतं। मुमुक्षू परमार्थाविषयी उत्सुक असतो, पण प्रपंचाच्या रहाटगाड्यात ती उत्सुकता टिकून राहत नाही। साधक भगवंत प्राप्तीच्या जीवन ध्येयाप्रती अग्रेसर असतो। तो साधनाभ्यास करतो, त्याची साधना व तो काही क्षणापुरते एकरूपही होतात, परंतु इतर वेळी तो साधनेपासून दूर वेगळा राहतो। मात्र सिद्धाची अंतरावस्था मोठी विलक्षण असते। ज्या ध्येयप्राप्तीसाठी तो बद्धावस्थेपासून साधकावस्थेपर्यंत येतो, त्याच्यासाठी गुरुकृपेनं त्याला सिद्धावस्था प्राप्त होऊन तो परमार्थिक ध्येयाशी एकाकार होऊन जातो। सामान्यांना ही न उमगणारी अवस्था आहे। सिद्धाला बाह्यांगानं ओळखणं ही तर खरी अशक्यप्राय गोष्ट आहे। पुढे वेदशास्त्री जे प्रसिद्ध सस्वरूप स्वतसिद्ध तयासीच बोली जे सिद्ध अन्यथा न घडे, म्हणजे स्वस्वरूप स्वयंसिद्ध आहे हे वेदात शास्त्रातही प्रसिद्ध आहे। हे स्वयंसिद्ध स्वरूप जो स्वतः झाला त्यालाच सिद्ध म्हणावे, अन्यथा सिद्ध या शब्दाचा प्रयोग करताच येत नाही। म्हणजेच स्वस्वरूप आत्मस्वरूप स्वतः सिद्ध असल्याचं वेदशास्त्र सांगतात, तशा स्वरूपाची तादात्म्य पावलेला तो सिद्ध होय। परमात्म्यापासून स्वस्वरूपापासून जो वेगळा होऊच शकत नाही तो सिद्ध होय। इतरांना सिद्ध म्हणणं शोभत नाही। सिद्धाला बाह्यांगावरून ओळखायचं म्हटलं तर फसगत होण्याचीच शक्यता असते। मग तो त्याला ओळखायचं तरी कसं? विशिष्ट वेशभूषा, त्याची निरूपणं, विरक्तांची लक्षणं यावरून त्याला ओळखता येतं का? आत्मानंदात निमग्न असणाऱ्या आत्मस्वरूपी स्थिर झालेल्या सिद्धांच्या अंतरंगाची पारख करणं अवघड आहे। सिद्ध व सिद्धी यामध्ये देखील आपण गल्लत करतो। चमत्कार करणं, व्याधी बऱ्या करणं, इच्छा आकांक्षा पूर्ण करणं, मनातील गोष्टी ओळखणं यासारखी सिद्धी प्राप्त झालेला तो सिद्ध असं आपण समजतो। अर्थात संत चमत्कार दाखवू शकतात, पण केवळ चमत्कार दाखविणं हे त्यांचं काम नसून तुम्हा आम्हाला स्वस्वरूपाचं दर्शन करविणं हे त्यांचं प्रधान कार्य आहे। अशा करुणासागर असणाऱ्या संतांना काही सिद्धींवरून ओळखणं, बाह्यांगावरून त्यांची पारख करणं म्हणजे काकड्यानं सूर्याला ओवाळण्यासारखं हास्यास्पद आहे। वेशभूषा, शब्दरचना, सिद्धी यापैकी कुठलीही गोष्ट सिद्धाची सिद्धावस्था सिद्ध करू शकत नाही। म्हणूनच समर्थ स्पष्टपणे सांगतात की सिद्ध स्वस्वरूपाशी तद्रूप झालेला असतो, त्याला स्वस्वरूपापासून वेगळं करताच येत नाही। हेच सिद्धाचं प्रधान लक्षण आहे। सामान्य जीवांना याची कल्पना नसल्यानं सिद्धावस्थेची चुकीची कल्पना तो करून घेतो आणि त्यामुळं या ज्ञानदशकाच्या रचनेमागील मूळ उद्देशच तो हरवून बसतो। म्हणून सामान्यांना कळेल अशा रीतीनं समर्थ सिद्धांची लक्षणं या समासात विस्तृतपणे सांगत आहेत। तथापि बोलो काही एक, साधकास कळाया विवेक, सिद्ध लक्षणांचे कौतुक,
ते हे ऐसे असे, म्हणजे तरी पण साधकाला विचार करून जाणता यावीत म्हणून काही सिद्ध लक्षणांचे कौतुकाने वर्णन करीत आहे ते असे. बघा, सिद्धांची अनुर्वाच्य अशी आंतरिक स्थिती समर्थांनी आपल्यासाठी शब्दबद्ध केली आहे. ही त्यांची परम कृपा आहे, अपार करुणा आहे. हे सारं समर्थ आपल्याला का बरं सांगत असावेत? सिद्धाला ओळखता यावं म्हणून का त्यांनी समास रचलाय? हा संतांना ओळखायला शिकविणं हे या समासाचं प्रयोजन नाहीच. मुळी सिद्धाला सत्पुरुषाला ओळखण्यासाठी लागणारी तरल संवेदनशील अशी अंतरंगाची स्थिती आज आपली नाही. जसं वर्गातल्या एखाद्या हुशार मुलाची अभ्यासाची वही वर्गातल्या इतर मुलांना दाखवून त्याप्रमाणे रितसर व मुद्देसूद उत्तर लिहायला, अक्षर काढायला सांगितलं जातं, तसं परमार्थातील सर्वात हुशार म्हणजेच सिद्धाची लक्षणं सांगून ती आपलं जीवन ध्येय म्हणून समोर ठेवण्यास समर्थ आपल्याला सुचवित आहेत. त्याप्रमाणे सर्वोत्तम गोष्टी आपण अंगीकारत गेलो तर व्यवहारात आपण यशोशिखरावर पोचतो. तद्वत सर्वोत्तम अशी सिद्ध लक्षणं जीवन ध्येय म्हणून समोर ठेवून प्रयत्नपूर्वक ती आत्मसात करण्याच्या दृष्टीनं आपण जर वाटचाल करत राहिलो तर एक ना एक दिवस आपल्यालाही ती सिद्धावस्था प्राप्त होईल. आणि समजा ती नाही जरी प्राप्त झाली तरी ज्ञानदशकाचा विपर्यस्त अर्थ मनात धरून आपण चुकीच्या मार्गाला तरी निश्चितच जाणार नाही. कलियुगात, आजच्या यांत्रिक विज्ञान युगात समाज अंधश्रद्धा बुवाबाजीनं पोखरून गेलेला आहे. म्हणून सिद्धांची लक्षणं नीट समजून घेऊन परमार्थात आत्मदर्शनाच्या ध्येयाच्या दिशेनं जो अग्रेसर होतो किंवा जो अग्रेसर असतो अशा सिद्धाला सदैव नजरेसमोर ठेवून आपण साधनेत रत राहिलो तर आपल्याला आपला आत्मदर्शनाचा रस्ता देखील निर्धोक होतो. हा समास म्हणजे तुम्हा आम्हा प्रत्येकाच्या परमार्थ प्रवासातील दीपस्तंभच आहे. आत्मस्थितीत अविचल असणाऱ्या सिद्धाला देहाचे व्यवहार असतात का तो प्रपंचातील कर्तव्यांना मुठमाती देतो. सिद्धांच्या विविध लक्षणांचा अभ्यास आपण विस्तृतपणे पाहणार आहोत. पण त्यापैकी सर्वात प्रथम लक्षण समर्थ पुढील ओवीत सांगत आहेत. आंतरस्थित स्वरूप झाली, पुढे काया कैसी वर्तली, जैसी स्वप्नींची नाथिली. स्वप्नरचना म्हणजे स्वप्नात ज्याप्रमाणे मिथ्याच काही दिसते, ऐकू येते, त्याप्रमाणे सिद्ध पुरुषाची अंतरस्थिती स्वस्वरूपाकार झाली तरी देहाने तो इतर सामान्य लोकांप्रमाणे व्यवहार करताना दिसतो. तथापि सिद्धांचे लक्षण काही करून निरूपण जेणे बाणे अंतरखून परमार्थाची म्हणजे तरीही परमार्थाची अंतरखून बाणावी म्हणून येथे काही सिद्ध लक्षणांचे निरूपण केले जात आहे. सदा स्वस्वरूपानुसंधान हे मुख्य साधूचे लक्षण. जनी असोन आपण जना वेगळा म्हणजे निरंतर स्वस्वरूपानुसंधान हे साधूंचे मुख्य लक्षण आहे. तो लोकांसारखाच वागत असतो, पण त्यांच्या अंतरस्थिती अगदी लोकांच्या वेगळी असते. याचाच अर्थ लहान मुलं किती समरस होऊन खेळात रममाण होतात, कधी जिंकतात तर कधी हारतात, पण खेळ संपल्यावर सगळेजण एकमेकांत असे काय मिसळून जातात की काही वेळापूर्वी अमुक माझा प्रतिस्पर्धी किंवा तमक्यानं माझ्यावर कुरघोडी केली किंवा त्यांनी माझ्याशी भांडणे केली, अशा गोष्टींचा मागमूसही त्यांच्या मनात राहत नाही. तसं ज्याचं अंतरंग स्वस्वरूपाशी समरस झालेलं आहे असा सिद्ध प्रपंचाला खेळासमानच मानतो. तो कर्तव्यापासून दूर पळून जात नाही. प्रारब्धवश जी कर्म त्याच्या वाट्याला येतात
त्याबद्दल त्याच्या मनात किंतु परंतु नसतो. संसारा मान तू प्रभू सेवा या बोधानुसार प्रापंचिक काम प्रामाणिकपणे प्रयत्नपूर्वक उत्तमरित्या पार पाडण्याकडे त्याचा कटाक्ष असतो. विशेष म्हणजे एवढं करूनही मिळणाऱ्या यशापयशात फलाशेत म्हणजे फळाच्या आशेमध्ये तो गुंतून पडत नाही, कारण हा सर्व स्वप्नात चाललेला व्यवहार आहे हे तो जाणून असतो. लौकिकातील व्यवहारात राजा झालो काय किंवा रंक झालो काय माझ्या मूळ स्थितीत काहीच फरक पडत नाही हेही तो जाणतो. त्याच्या दृष्टीनं हा सारा खेळच असतो. संत एकनाथ महाराज, संत तुकोबाराय अशा या सिद्ध पुरुषांनी प्रथम प्रपंच केला, पण त्यातील कर्तव्यांना भोगांना समोर जाताना अंतरीची नाळ त्यांनी कधी तुटू दिली नाही. सिद्धांची विलक्षण अशी लक्षणं समर्थ स्वानुभूतीतून मांडत आहेत. या समासात आपण सिद्धाची बाह्यांगाच्या वृत्तीच्या आधारे लक्षणं समजून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. खरं तर ही सिद्धावस्था समजून घ्यायला सामान्य मनुष्याची बुद्धी कल्पना फारच तोकडी पडते. सिद्धांची आंतरिक स्थिती तद्रूपतेनंच जाणता येते. परमात्म्याशी तदाकार झालेल्या अशा विलक्षण अवस्थेचं शब्दात वर्णन करायचं शिवधनुष्य समर्थांसारखे सद्गुरूच पेलवू शकतात. आत्मरामाशी एकरूप झालेलं असणं, वृत्ती रामरूपानं ओतप्रोत भरलेल्या असणं हे सिद्धांचं प्रमुख लक्षण समर्थांनी मागील समासात सांगितलंच. फक्त बाह्यांगाचा विचार केल्यास सत्पुरुष वेगवेगळे दिसतात. त्यांचा पेहराव, वागणूक यामध्ये फरक असू शकतो, पण सदैव स्वस्वरूपानुसंधान सर्व संतांच्या ठायी समत्वानं आढळतं. मग संतांची सिद्धांची बाह्य लक्षणं कोणती, त्यांना ओळखायचं कसं? समर्थ सांगतात, स्वरूपी दृष्टी पडता तुटून गेली संसार चिंता, पुढे लागती ममता निरूपणाची. म्हणजे स्वस्वरूपानुभव आल्याने त्याला प्रपंचाची चिंताच राहत नाही, तर अध्यात्म निरूपणाबद्दल प्रेम वाटू लागते. हे साधकाचे लक्षण परी सिद्धा अंगी असे जाण, सिद्ध लक्षण साधके विन बोलोच नये. म्हणजे खरे पाहिले तर हे साधकाचे लक्षण आहे, पण ते सिद्धांच्याही ठिकाणी दिसून येते, कारण साधकच साधन करून पुढे सिद्ध झालेला असतो. त्यामुळे साधकाची लक्षणेच सिद्धांच्याही ठिकाणी आढळतात. बाह्य साधकांचे परी आणि स्वरूपाकार अंतरी सिद्ध लक्षण ते चतुरी जाणी जे ऐसे. म्हणजे बाहेरून त्याचे आचरण उत्तम साधकासारखेच असते, पण अंतरी तो स्वरूपाकार झालेला असतो हे चतुर श्रोत्यांनी जाणून घ्यावे. याचाच अर्थ स्वस्वरूपी निमग्न असणारा एका ठिकाणी बसला काय किंवा त्यानं कर्मांचा डोंगर उभारला काय, देहाच्या अशा दोन्ही बाह्य स्थितीमध्ये त्याची आंतरिक स्थिती अत्यंत स्थिर असते, शांत असते. सिद्ध कर्मशून्य असो किंवा कर्मरत, त्याच्या आंतरिक स्थितीचा नेमका अंदाज बांधणं तुम्हा आम्हाला अवघड बाब आहे. म्हणूनच समर्थ उपदेश करतायत की तुम्ही प्रभावाखाली येऊन विचार करू नका, वेशभूषेला चमत्काराला बोलू नका. अंतरंगात स्वस्वरूपानुसंधान कितपत दृढ झाले यावरून सिद्धावस्था प्राप्त झाली आहे की नाही हे कळू शकते. तरीही सिद्धावस्थेतील साधूस ओळखायचं कसं हा आपला प्रश्न अजूनही नीट उलगडलेला नाही. पुढे सदेह रहित साधन तेची सिद्धाचे लक्षण, अंतर्बाह्य समाधान चळेनायसे. म्हणजे सिद्ध बाहेरून साधन करीत असला तरी त्याच्या अंतरंगात कुठलाही संदेह नसतो, त्याचे साधन निसंदेहपणे चालते. बाह्य स्थिती
बाह्य परिस्थिती कशीही असली तरी त्याचे अंतर्बाह्य समाधान जराही ढळत नाही. अचळ झाली अंतरस्थिती, तेथे चलनास कैची गती. स्वरूपी लागता वृत्ती स्वरूपची झाली. म्हणजे सतत स्वरूपानुसंधानामुळे त्याची अंतरस्थिती अढळ झालेली असते. तेथे चलन होईलच कसे. स्वरूपाकडे वृत्ती सतत लागली की ती स्वरूपच होऊन जाते. स्वरूपाशी तिचे ऐक्य होते. मग तो चळताच अचळ, चंचळपणे निश्चळ, निश्चळ असोन चंचळ देह त्याचा. म्हणजे अशी स्थिती एकदा प्राप्त झाली की देहाची हालचाल होत असतानाही तो अंतर्यामी स्थिर अचल असतो. चंचल दिसत असला तरी अंतर्यामी निश्चल असतो. आणि याप्रमाणे अंतर्यामी निश्चल असूनही देहाची सर्व हालचाल सुरू असते. याचाच अर्थ देहानं हालचाल करीत असला तरी सिद्ध अंतर्यामी अत्यंत निश्चल असतो. अमुक एका स्थितीवरून त्याचं एकंदर वर्णन करणं अशक्य आहे. आपल्यासारख्यांना मग प्रश्न पडतो की आपण प्रपंचात आहोत, सिद्ध ही याच जगात वावरतायत, मग आमच्याप्रमाणे प्रपंचाचे गुणधर्म सिद्धाला का बरं चिटकत नाहीत. षड्रिपूंचा आपल्यावर जसा अंमल चालतो तसा तो सिद्धावरही चालतो का, हे कळण्यासाठी जीवन व्यवहारात स्वस्वरूपानुसंधान ही सहज स्थिती असणाऱ्या सिद्धांचे एकंदर 13 गुणधर्म समर्थ आपणासमोर ठेवत आहेत. त्यात षट्विकार व त्यामुळं होणारे रोगही आले. काम, क्रोध, मोह, लोभ, मद, मत्सर हे षड्रिपू व त्यामुळं जीवाला होणारे आजार म्हणजे शोक, भय, खेद, स्वार्थ, चिंता, मानापमान. आणि 13वा गुणधर्म म्हणजे सिद्धाला आपण सांप्रदायिकतेत अडकवतो, तो संकुचितपणा. मात्र सिद्ध तर सांप्रदायिकतेच्या भिंती ओलांडून संपूर्ण विश्वाची एकरूप झालेला असतो. अशा विश्वात्मक सिद्धाचा धर्मातीत स्वधर्म कसा असतो ते जाणून घेण्यासाठी एकंदर 13 गुणधर्माचा अभ्यास करायला हवा. काम हा षट्विकारांमधला पहिला विकार. काम म्हणजे फक्त देहसुख इतकाच त्याचा मर्यादित अर्थ नाही. संतांच्या सांगण्यानुसार मनुष्याच्या अतृप्त राहिलेल्या सर्व इच्छा असा काम या शब्दाचा व्यापक अर्थ आहे. कामासाठी मनुष्याची कर्मेंद्रिय व ज्ञानेंद्रिय कार्यरत असतात. त्यातही डोळे, त्वचा, कान, रसना, नाक ही 5 ज्ञानेंद्रिय कामपूर्तीसाठी आघाडीवर असतात व मनातील नाना इच्छा पूर्ण करून घेण्यासाठी मनुष्यास धडपड करण्यास भाग पडतात. या कामविकाराचा माणसास इतका जाच असताना सिद्धास त्याचा त्रास होत असेल का, तर कामाचा सिद्धावर जराही प्रभाव पडत नाही. कारण भगवंताहून त्याची स्थिती वेगळी नसतेच. मुळी त्याची सारी इंद्रिय भगवंताकडे वळलेली असतात. पुढे स्वरूपी स्वरूपची झाला, मग तो पडोनीच राहिला, अथवा उठोनी पळाला तरी चळेना. म्हणजे स्वरूपी जो स्वरूपाकार होऊन राहतो तो देहाने एका ठिकाणी पडून राहिला अथवा उठून धावत सुटला तरी त्याच्यामुळे त्याच्या अंतरस्थितीत बदल होत नाही. येथे कारण अंतरस्थिती, अंतरीच पाहिजे निवृत्ती, अंतर लागले भगवंती तोची साधू. म्हणजे येथे अंतरस्थितीच अत्यंत महत्त्वाची आहे, अंतरी वृत्तीच नाही. अशी निवृत्त अवस्था होणे आवश्यक आहे. ज्याचे अंतकरण भगवंताकडे लागलेले असते तोच साधू होय. बाह्य भलतेसे असावे, परी अंतर स्वरूपी लागावे, लक्षणे दिसती स्वभावे साधुवांगी. म्हणजे बाहेरून देहाची स्थिती कशीही असली तरी अंतर्यामी स्वरूपानुसंधान असले पाहिजे. त्यामुळे साधूच्या अंगी काही लक्षणे स्वाभाविकरित्याच दिसून येतात.
राजी बैसता आवलिळा, अंगी बाणे राजकळा, स्वरूपी लागता जिव्हाळा, लक्षणे बाणती. एकदा मनुष्य अकस्मात राज्यपदावर आला की त्याच्या अंगी राजकळा आपोआपच बांधते. त्याप्रमाणे स्वरूपी लक्ष लागले, प्रेम उत्पन्न झाले की काही लक्षणे आपोआप अंगी बांधतात. एरवी अभ्यास करिता हाता न चढती सर्वथा, स्वरूपी राहावे तत्वता, स्वरूप होऊनी. म्हणजे ती लक्षणे एरवी कितीही अभ्यास केला तरी प्राप्त होऊ शकत नाहीत. स्वरूपाच्या ठिकाणी स्वरूपाकार होऊन राहावे लागते, तरच ही लक्षणे अंगी बांधतात. याचाच अर्थ सिद्ध लक्षणांचा कितीही अभ्यास केला, त्याची नक्कल कितीही करण्याचा प्रयत्न केला तरी तसं करून कुणीच सिद्धपट्टी आरूढ होऊ शकत नाही. त्यासाठी आत्माराम सिंहासनावर आरूढ व्हायला लागतो. म्हणजेच साधक स्वस्वरूपानुसंधान अखंड रममान असायला हवा. राजाराम ज्याच्या अंतर्गादीवर विराजमान झाला त्याच्या सानिध्यात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीस आनंदाचा लाभ होतो. असा आनंद आपल्याला सतत मिळावा असं प्रत्येकास वाटू लागतं. सिद्धाची लक्षणं आपल्या अंगीही बाणावीत असं त्याला वाटून त्याविषयीची गोडी वाढू लागते. त्या दृष्टीनं नेमके कोणते प्रयत्न करायला हवेत अशी तळमळ सामान्य जीवास लागून राहते. सत्पुरुषास शरण गेलं असता हृदयस्थ बसणाऱ्या आत्मारामाकडं जाण्याचा प्रवास त्याच्या संगतीत राहून सुरू करता येतो. तोच त्या जीवाकडून आत्मशोधाची तयारी करून घेऊ शकतो. सिद्धाची अशी विस्मयकारक लक्षणं समर्थ या समासात सांगत आहेत. अभ्यासाचा मुकुटमणी, वृत्ती राहावी निर्गुणी, संत संगे निरूपणी, स्थितीबाणे. म्हणजे वृत्ती सतत निर्गुणी राहणे ही अभ्यासातील सर्वोच्च स्थिती आहे. संत संगतीत सतत अध्यात्माचे निरूपण श्रवण केल्याने ती स्थिती अंगी बांधते. म्हणजे आपली वृत्ती त्रिगुणातीत अशा परमात्म स्वरूपाशी अखंड तदाकार असणं म्हणजे एकरूप असणं हा साधनाभ्यासाचा कळस आहे, मुकुटमणी आहे. सिद्धाच्या जीवनातही साधनेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. सिद्धाने आपली उपासना साधना सोडता कामा नये. त्रिगुणातीत स्थिती कायम राखणं हा खरा अभ्यास असून तो सत्संगतीद्वारेच साधतो. म्हणून संतांनी आयुष्याच्या अखेरच्या श्वासापर्यंत साधन सोडलं नाही. समर्थांनी रघुवीराची सगुणोपासना कधीही त्यागली नाही. त्रिगुणातीत झालेली वृत्ती पुन्हा खाली गुणात येऊ नये यासाठी अखंड साधन अत्यावश्यकच आहे. हीच सिद्धांची सावधानता होय. त्यानुसार आपलंही आचरण असावं असं समर्थांना यातून सुचवायचं आहे. सिद्धावस्थेच्या दालनात पोचण्याची आपल्या प्रत्येकाची क्षमता आहेच, पण त्यासाठी लागणाऱ्या दृढ निश्चयाअभावी साधनात आपण हळूहळू मागं पडत जातो. तरीही समर्थांना साक्षी ठेवून प्रयत्नपूर्वक साधन नाम अखंड चालू ठेवूया. सद्गुरु कृपेनं आपणासही ती सिद्धावस्था निश्चित प्राप्त होईल असा विश्वास आहे. पुढे ऐसी लक्षणे बरवी, स्वरूपाकारे अभ्यासावी, स्वरूप सोडिता गोसावी, भांबावती. म्हणजे स्वरूपानुसंधानाने स्वरूपाकार होत असता या उत्तम लक्षणांचाही अभ्यास करावा. स्वरूपानुसंधान सुटले की सिद्ध ही भ्रष्ट होतात. म्हणजे समर्थांना काय म्हणायचं इथं, स्वस्वरूपानुसंधानाचा अभ्यास म्हणजे मौन आहे, अंतरीचा सखोल अभ्यास आहे. इथं प्रपंच दृश्यामधली कणभर जरी आसक्ती शिल्लक असेल तर ती जीवाला स्वस्वरूपानुसंधानापासून दूर नेते. साधनेपासून होणारा क्षणभराचा वियोग देखील
सिद्धावस्थेत मोठा अधिकार प्राप्त केलेल्या जीवाचा गोंधळ उडवून देतो असे भांबावलेले तथाकथित सिद्ध समाजात आपणास जागोजागी पाहायला मिळतात. यात दोष त्या जीवाचा नसतो. साधनाभ्यासात अंगी मुरण्यासाठी जितका वेळ द्यावा लागतो तो दिला जात नाही, हे त्यामागचं मुख्य कारण आहे. पुढे स्वरूपी भरता कल्पना तेथे कैची उरेल कामना, म्हणून या साधू जना कामची नाही. म्हणजे स्वरूप निर्विकल्प असल्याने तेथे कल्पना करू लागल्यास कल्पनाच नाहीशी होते, तर कल्पनेमुळे उत्पन्न होणारी कामना तेथे कशी शिल्लक उरेल. म्हणून साधू निष्काम असतात. याचाच अर्थ कामना ज्या कल्पनेचा हात धरून अंतरंगात उतरते ती कल्पनाच आता सदैव स्वरूप चिंतन करू लागते. कल्पनेनं सदा सर्व काळ स्वस्वरूपाचं चिंतन करणं हे सगुण भक्तीचं रहस्य आहे. मग त्यामध्ये हातांनी घडणारी पूजा असेल, पायांनी घडणारी प्रदक्षिणा असेल, मुखानं चाललेलं नामस्मरण असेल, याद्वारे कल्पना जर स्वस्वरूपाकार होऊन अंतरंगात स्थिरावली तर मग तिथं काम विकाराला थारा कसा बरं मिळेल. ज्ञानेश्वरीमध्ये एक ओवी आहे, जेथे काम उपजला तेथे क्रोध आधीची ठेला, अंतकरणात काम शिरला की क्रोधाला तिथं येण्यासाठी वेगळं आमंत्रण द्यावं लागत नाही. एका मागोमाग एक येणारे हे षड्विकार म्हणजे एक मालिकाच आहे. हवीशी वाटणारी गोष्ट प्राप्त होत नाही म्हटल्यावर कुणालाही क्रोध येणारच की. अमुक एखादी गोष्ट तमुक रीतीनं घडावी अशी कामनाच व्यक्ती, समुदाय, देश यामध्ये संघर्षाची ठिणगी पाडायला कारणीभूत ठरते. त्यांच्या क्रोधाची जननी ठरते. क्रोधामुळं कित्येक प्रमाद घडताना व त्यामुळं आयुष्यभर पश्चाताप करण्याची वेळ आल्याचे अनेक प्रसंग सामान्य जनांच्या जीवनात पाहायला मिळतात. साधू काम विकारांपासून मुक्त असल्यामुळं त्याच्या जीवनातील क्रोधाचा प्रश्नच येत नाही. साधूच्या क्रोधरहित अवस्थेचं रहस्य सांगताना समर्थ म्हणतात, कल्पिला विषयो हातीचा जावा, तेने गुणे क्रोध यावा, साधू जनांचा असे अक्षय ठेवा, जाणार नाही. म्हणजे आपण एखादी वस्तू वा भोग प्राप्त व्हावा म्हणून कल्पना केली आणि ती इच्छा पुरी झाली नाही की आपल्याला मग राग येतो, पण साधूंचा ठेवा अक्षय असतो. स्वस्वरूप रूप ठेवा कधी नाहीसा होतच नाही. म्हणून ते क्रोधरहित जाणती स्वरूप संत, नाशिवंत हे पदार्थ सांडून या. म्हणजे म्हणून साधू हे क्रोधरहित असतात. सर्व नाशिवंत पदार्थांचा त्यांनी मनाने त्याग केलेला असतो व स्वरूप हे सत्य आहे, नित्य आहे हे जाणून त्यांनी त्याचा स्वीकार केलेला असतो. याचाच अर्थ आपल्याला हवी असणारी गोष्ट मनासारखी घडत नाही किंवा जे आपल्याला हवं होतं ते दुसऱ्याला मिळालं की अंतकरणात क्रोध उत्पन्न होतो. साधूंचं तसं नसतं. त्यांच्या मनात कामाला थराच नसल्यानं दृश्यातील पंचभौतिक गोष्ट त्यांना हवीशी वाटतच नाही, त्यामुळं त्यांना क्रोध येत नाही. हा एक भाग झाला. पण साधू ज्या स्थितीत असतो ती स्वस्वरूपानुसंधानाची स्थितीत जर पळवून लावली, त्याला त्या आत्मिक स्थितीपासून खाली ओढलं तर मग त्याला क्रोध येईल. सिद्धाची भूमिका अत्यंत सुस्पष्ट स्थिर असते की परब्रह्माला त्याच्यापासून दूर करून इतरत्र ठेवता येईल अशी जागाच नाही. ज्याला आदी अंत नाही अशा परमात्म्याला माझ्यापासून कुणी काढून घेऊ शकत नाही हे त्यानं मनोमन जाणलेलं असतं.
काम क्रोध यापासून अलिप्त असणाऱ्या सिद्धाला कशाचाही लोभ नसतो. रामकृष्ण परमहंसांच्या उशीखाली कुणीतरी पैसे ठेवले आणि उशीवर डोकं ठेवताच त्यांचं अंग अगदी वाकडं तिकडं होऊ लागल्याची कथा आपल्याला माहीत आहेत. सिद्धांच्या जीवनातूनच नव्हे तर त्यांच्या मनातून देखील लोभाचं समूळ उच्चाटन झालेलं असतं. हे सांगणे न लगे म्हणूनच समर्थ पुढे म्हणतात, जेथे नाही दुसरी परी क्रोध यावा कोणावरी, क्रोध रहित सचराचरी साधू जन वर्तती. म्हणजे जिथे दुसरे कोणी नाहीच तिथे क्रोध तरी कुणावर करणार. म्हणून या जगात वावरत असूनही साधू क्रोधरहित असतात. आपुला आपण स्वानंद कोणावरी करावा मद, या कारणे वाद विवाद तुटून गेला. आपणच स्वानंद रूपाने सर्वत्र असताना गर्व तरी कुणावर करणार. त्यामुळे कुणाशीही वादविवाद करण्याचा प्रसंगच येत नाही. याचाच अर्थ साधू स्वस्वरूपाच्या आनंदात अत्यानंदात निमग्न असल्यामुळं कुणावर अधिकार गाजवावा असं त्याला वाटत नाही आणि आपसुकच त्याच्या जीवनातून वादविवाद काढता पाय घेतात. मद करण्यासाठी कुणी शिल्लकच राहत नाही. त्यामुळं साधूंकडे गेल्यावर कुणाला आपला पराजय झाला असं वाटत नाही, पण त्याच वेळी साधू वचनांचा विजय त्याच्या अंतःकरणात झालेला असतो. हे झालं मदाच्या निर्मूलनाविषयी. साधूला झालेल्या अद्वैत बोधाच्या साक्षात्कारामुळं मत्सर तरी कोणाचा करायचा असा प्रश्न त्यांच्यापुढं उभा ठाकतो. त्याची मत्सराची भावना सहजपणे विरून गेलेली असते. पुढे साधू स्वरूप निर्विकार, तेथे कायचा तिरस्कार, आपला आपण मत्सर कोणावरी करावा. म्हणजे साधू स्वरूपाकार झालेले असतात आणि स्वरूप तर निर्विकार आहे, मग तिरस्कार उत्पन्न होईलच कसा. सर्वत्र आपणच आहोत तर आपणच आपला मत्सर कसा करणार. साधू वस्तू अनायासे, या कारणे मत्सर नसे. मदमत्सराचे पिसे साधूसी नाही. म्हणजे साधू अनायासे आत्मस्वरूप झालेले असतात. त्यामुळे तेथे विकारांना वावच नसल्याने मदमत्सराचे खूळ साधूंच्या ठिकाणी नसते. याचाच अर्थ साधूंची सहज स्थिती ब्रह्मस्वरूप असल्यानं तो कोणाचा मत्सर करत नाही. मदमत्सराचं वेळ त्याला नसतंच. आपण विवेक करून स्वतःला मत्सरापासून लांब ठेवण्याचा प्रयत्न करतो, पण साधूला ती अवस्था अनायासे सहज विना कष्ट प्राप्त होते. सहज या शब्दामागचं रहस्य काय असेल बरं. निसर्ग सहज असतो. तिथं शेवंतीनं गुलाबाचा दुस्वास केल्याचं, गुलाबानं मोगऱ्याचा मत्सर केल्याचं, मोगऱ्यानं बिनवासाच्या फुलांचा तिरस्कार केल्याचं कधी ऐकलंय का. प्रत्येक फूल हे सहज असतं, फुलतं, त्याच्या क्षमतेनुसार आनंद देतं, स्वानंदात मग्न असतं, त्याला दुनियेची फिकीर नसते. तसं साधू ही सहजतेनं स्वस्वरूपाशी तदाकार झालेला असतो. त्यामुळं या विश्वामध्ये तो सोडून इतर कुणी वेगळा आहे अशी भावनाच त्याला स्पर्श करू शकत नाही. मग तो स्वतःशीच मत्सर कसा करेल. आपला एक पाय किंवा एक हात दुसऱ्या पायाशी किंवा हाताशी कधी मत्सर करतो का. अशा प्रकारे अद्वैत बोधाच्या प्रखर जाणीवेमुळं साधूच्या मनातील षड्विकारांचा संपूर्ण ऱ्हास झालेला असतो. जिथं षड्विकार संपले तिथं त्यापासून होणारे रोग असतीलच कसे. जिथं शोक, भय, खेद, स्वार्थ, चिंता, मान, अपमान या रोगांनी सामान्य प्रापंचिक ग्रासलेला असतो, तिथं त्या रोगांपासून सिद्धाची मात्र मुक्तता झालेली असते. ती कशी याची गुणवैशिष्ट्य पुढे बघूया. पुढे
साधू स्वरूप स्वयंभ, तेथे कायचा असेल दंभ, जेथे द्वैताचा आरंभ झालाच नाही. म्हणजे साधू हे स्वतः सिद्ध स्वरूपाकार झालेले असतात, तेथे द्वैत निर्माणच होऊ शकत नाही. मग तेथे दंभ असेलच कसा. जेने दृश्य केले विसंच, तयास कैचा हो प्रपंच, या कारणे निष्प्रपंच साधू जाणावा. म्हणजे ज्याने सर्व दृश्य सृष्टी मिथ्या जाणून तिचा त्याग केलेला असतो, त्याला प्रपंच कसा असेल. म्हणून साधू हा निष्प्रपंच असतो हे जाणून घ्यावे. अवघे ब्रह्मांड त्याचे घर, पंचभूतिक हा जोजार, मिथ्या जाणून सत्वर त्याग केला. म्हणजे ज्याने हा पंचभौतिक पसारा मिथ्या आहे हे कळताच सत्वर त्याचा त्याग केलेला असतो व अवघे ब्रह्मांड हे ज्याचे घर झालेले असते तो साधू होय. या कारणे लोभ नसे, साधू सदा निर्लोभ असे, जयाची वासना समरसे शुद्ध स्वरूपी. म्हणजे पांचभौतिक पसारा मिथ्या हे तो जाणत असल्याने त्याला कशाचाही लोभ नसतो. शुद्ध स्वरूपाच्या ठिकाणी त्याची वासना लय पावलेली असते, म्हणून साधू सदा निर्लोभ असतो. बघा, हे विश्वची माझे घर अशा भूमिकेतून सिद्ध पंचभौतिक पसारा मिथ्या हे जाणून त्याचा सत्वर त्याग करतो. साधूची वासना आत्मस्वरूपाशी समरस झाल्यामुळं तो सदा निर्लोभ असतो. देहाचा ज्यानं लोभ धरला नाही तो सिद्ध इतरांच्या भौतिक वस्तूंचा लोभ कसा बरं धरतील. आपल्याला जे प्राप्त झालेलं आहे ते भगवंताच्या कृपेमुळं, प्रभू रामांच्या कृपेमुळं या भावनेतून राहून तुम्ही प्रपंच करा. त्यातील सुखदुःखांकडे बघा, म्हणजे लोभ हळूहळू कमी होऊ लागेल. मोह आपल्याला नाना कर्म करण्यास उद्युक्त करत असतो, मात्र सिद्ध जसा निर्लोभी असतो तसाच तो निर्मोही देखील असतो. पुढे, आपुला आपण आघवा, स्वार्थ कोणाचा करावा, म्हणून साधू तो जाणावा शोकरहित. म्हणजे आत्मरूपाने आपणच सर्वत्र व्याप्त आहोत असे तो जाणतो, मग स्वार्थ कोणाचा साधावा. साधू स्वार्थरहित होतो, त्यामुळंच तो शोकरहितही असतो. तृष्य सांडून नाशिवंत, स्वरूप सेविले शाश्वत, या कारणे शोकरहित साधू जाणावा. म्हणजे नाशिवंत दृश्याचे मिथ्यापण जाणून साधूने त्याचा त्याग केलेला असतो व शाश्वत अशा स्वरूपाचा आश्रय केलेला असल्यामुळे साधू शोकरहित झालेला असतो हे जाणून घ्यावे. पुढे, शोके दुःख व्हावी वृत्ती, तरी ते जाहली निवृत्ती, म्हणून साधू आदी अंती शोकरहित. म्हणजे शोकामुळे मनात दुःखाची वृत्ती उत्पन्न होते, पण साधू हा वृत्तीरहित झालेला असतो, म्हणून तो आदी व अंतीही शोकरहित असतो. मोहे जळंबावे मन, तरी ते जाहले उन्मन, या कारणे साधूजन मोहातीत. मन मोहाने पछाडलेले जाते, पण साधूला उन्मनी अवस्था प्राप्त झालेली असल्यामुळे तो मोहातीत असतो. साधू वस्तू अद्वये, तेथे कैचे वाटेल भये, परब्रह्म ते निर्भये तोची साधू. म्हणजे आत्मवस्तू एकच आहे, तिच्याशी साधू एकरूप झालेला असल्यामुळं त्याला भीती कशाची वाटणार. परब्रह्म जसे निर्भय असते तसाच त्याच्याशी ऐक्य पावलेला साधूही निर्भयी असतो. पुढे, या कारणे भयातीत, साधू निर्भय निवांत, सकळांस माडेल अंत, साधू अनंतरूपी. म्हणजे साधू हा भयातीत असल्याने निर्भय आणि निवांत असतो. सर्व दृश्य सृष्टीचा प्रलयकाळी अंत ओढावला तरी साधू अनंतरूप परब्रह्माशी ऐक्य पावल्यामुळे अनंतच होतो. बघा, एकच एक असणाऱ्या परम वस्तूशी साधू एकरूप झाल्यानं
स्वतः व्यतिरिक्त कोणी शिल्लकच नाही अशी त्याची मनोवस्था झाल्यामुळं द्यायचं कोणाला आणि कशासाठी, त्यामुळं भीती त्याच्या वाऱ्यालाही उभी राहत नाही. परब्रह्म निर्भय असल्यानं साधूही निर्भय असतो. दृश्य वस्तूंना शेवट असतो, पण स्वस्वरूपाशी एकरूप झालेला साधू अनंत होऊन जातो, भयातीत होतो. शोक भयाबरोबरच मनुष्यास खेद सतावत असतो. पश्चात्तापाच्या जाणीवेतून अंतरंगात निर्माण झालेला दाह म्हणजे खेद. सत्य स्वरूपे अमर झाला, भये कैचे वाटेल त्याला. या कारणे साधू जनाला भयेची नाही. म्हणजे सत्य स्वरूपी ऐक्य पाहून तो अमर झालेला असतो, मग त्याला भय कसे वाटेल. म्हणून साधूंना भयच नसते. जेथे नाही द्वंद्व भेद, आपला आपण अभेद, तेथे कायचा उठेल खेद देहबुद्धीचा. म्हणजे जेथे द्वैतामुळे येणारे वितुष्ट नाही, तेथे खेद कसा उत्पन्न होणार. देहबुद्धीमुळे खेद उत्पन्न होतो. साधू आपण केवळ अभेद म्हणजे एकच आत्मरूप झालेला असल्यामुळे त्याला खेद होत नाही. पुढे बुद्धीने नेमिले निर्गुणा, त्यास कोणीच नेईना. या कारणे साधू जना खेदची नाही. म्हणजे त्याच्या बुद्धीने निर्गुणांचा निश्चय केलेला असतो आणि निर्गुणाला तर कोणी नेऊच शकत नाही, त्यामुळे साधूला खेदच नसतो. आपण एकला ठाईचा, स्वार्थ करावा कोणाचा. दृश्य नसता स्वार्थाचा, ठावची नाही. म्हणजे आपण तो एकला असतो, एकला एक असतो, तर स्वार्थ कुणाचा करणार. दृश्य मिथ्या ठरल्याने स्वार्थाला जागाच उरली नाही. साधू आपणच एक, येथे कायचा दुःख शोक. बुजे विन अविवेक येणार नाही. म्हणजे साधू स्वरूपाकार झाल्यामुळे द्वैत पूर्ण निशेष झालेले असते. दुसरा कोणी नाहीच, तर अविवेक तरी कसा असणार आणि मग दुःख शोक तरी कसे करणार. आशा धरिता परमार्थाची, दुराशा तुटली स्वार्थाची. म्हणून नैराश्यता साधूची ओळखण. म्हणजे परमार्थाची इच्छा धरल्याने स्वार्थाची दुराशा नष्ट झाली, म्हणून निस्पृहता किंवा वैराग्य हे साधूचे लक्षण जाणावे. बघा समर्थांना काय म्हणायचे, त्रिगुणातीत असणाऱ्या परमात्म्यापर्यंत जायचं हे पक्क ठरल्यानंतर साधूला त्रिगुणांच्या अखत्यारीत असणाऱ्या दृश्यातीत गोष्टींची आसक्तीच वाटत नाही. दृश्य पसाऱ्यातील कोणतीही गोष्ट शेवटपर्यंत सोबत करणार नाही, हे तो विवेकानं जाणतो. म्हणून अशा नश्वर गोष्टींसाठी मनुष्याप्रमाणे तो कुठत बसत नाही. अशी नैराश्यता मनी दृढ असतानाही साधू सकारात्मकतेनं जगत असतो. त्याच वेळी त्याच्या मनातील हव्यास लयास गेलेला असतो. अमुक एक गोष्ट अशीच व्हावी असा त्याचा आग्रह नसतो. त्यामुळं साधूच्या जीवनात थोडासाही स्वार्थ आढळत नाही. पुढे मृदपणे जैसे गगन, तैसे साधूचे लक्षण. या कारणे साधू वचन कठीण नाही. म्हणजे गगन जसे मृदू असते, तसा स्वरूपाकार झालेला साधूही मृदू असतो. म्हणून तो कधी कठोर वचन बोलतच नाही. स्वरूपाचा संयोगी, स्वरूपाची झाला योगी. या कारणे वितरागी निरंतर. म्हणजे स्वरूपाशी ऐक्य झाल्याने योगी स्वरूपच झालेला असतो, म्हणून तो निरंतर अनासक असतो. स्थिती बाणता स्वरूपाची, चिंता सोडली देहाची. या कारणे होणाराची चिंता नसे. म्हणजे स्वरूप स्थिती बांधल्यामुळे त्याने देह प्रारब्धावर सोडलेला असतो. जे असे स्वरूप नाही त्याची चिंता कशाला करायची. म्हणून त्याने पुढे काय होईल, कसे होईल अशी देहाच्या संबंधाने उत्पन्न होणारी चिंता सोडलेली असते. स्वरूपी लागता बुद्धी,
तुटे अवघी उपाधी या कारणे निरोपाधी साधूजन म्हणजे बुद्धी स्वरूपाच्या ठिकाणी जडल्यामुळे सर्व उपाधी नष्ट होतात, म्हणून साधू लोक निरुपाधिक असतात. साधू स्वरूपीच राहे तेथे संगची नस आहे, म्हणून साधू तो न पाहे मानापमान म्हणजे साधू नेहमी स्वरूपाकार होऊन राहतो आणि स्वरूप तर निसंग असते, त्यामुळे साधू ही निसंग होतो, म्हणून तो मानापमानाचा विचार करीत नाही. अलक्षास लावी लक्ष म्हणून साधू परमदक्ष, ओढू जाणती कैपक्ष परमार्थाचा म्हणजे साधू अलक्ष अशा आत्मस्वरूपावर लक्ष केंद्रित करतो, म्हणून तो अत्यंत सावध असतो आणि नेहमी परमार्थाचा कैवार घेतो. याचाच अर्थ मानापमानातून राग द्वेष आपल्या मनी उपाळून येतो, कारण रामराया सर्व करतोय व ते योग्यच करतोय अशी आपल्या मनाची सावधानता कायम राहत नाही. आपण तात्काळ रागाच्या आहारी जातो. साधू मात्र अलक्षाशी अर्थात परमात्म्याशी लक्ष लावून असल्यानं तो सदा सावध असतो. राग आला की दक्षतेनं तो त्याला बांध घालत असतो, त्यामुळं क्रोध त्याच्यावर अंमल बजावू शकत नाही. म्हणूनच तो परमार्थाचा पक्ष सदैव उचलून धरताना स्वतःचा मानापमान बाजूला ठेवून प्रत्येकावर प्रेमाचं पांघरून घालतो व त्याला भगवंत सन्मुख करण्याचा प्रयत्न करतो. शोक भय खेद स्वार्थ चिंता मानापमान यांना कवटाळून जाणारा किंवा कवटाळून जगणारा तो प्रापंचिक, तर त्या रोगांच्या उरावर बसून त्यांना आपल्या कह्यात ठेवणारा तो साधू असतो. आता मुद्दा आहे तो आपण सिद्धाला सांप्रदायिकतेमध्ये अडकवतो त्याविषयीचा. कुठल्या तरी अभिनिवेशानं आपण साधू संतांना एखाद्या पंथ वा संप्रदायापुरतं समिती करून टाकतो. वारकरी ज्ञानोबा तुकोबांना तर रामदासी समर्थांना आपलं मानतात. धर्माधर्मात तर तेढी आहेतच, पण एका धर्मात शैव वैष्णव सांख्य शाक्त असे मतभेद असतात. हे संकुचितपणाचं लक्षण नव्हे का? साधू या साऱ्यांच्या पलीकडे गेलेला असतो, त्याचा स्वतःचा असा धर्म असतो. हे सांगताना समर्थ पुढे सांगतायत, स्वरूपी न साहेमळ म्हणून साधू तो निर्मळ, साधू स्वरूपची केवळ म्हणून या म्हणजे स्वरूपाच्या ठिकाणी मायारूपी मळ नसतो, म्हणून साधू ही निर्मळ असतात, कारण ते स्वरूपच झालेले असतात. सकळ धर्मामध्ये धर्म स्वरूपी राहणे हा स्वधर्म, हेची जाणीजे मुख्य वर्म साधू लक्षणांचे. म्हणजे सर्व धर्मांमध्ये स्वधर्म हा श्रेष्ठ धर्म असतो आणि स्वरूपी राहणे हाच स्वधर्म होय. साधू निरंतर स्वरूपी राहत असतात, हेच साधू लक्षणांचे मुख्य वर्म आहे. याचाच अर्थ निरंतर स्वस्वरूपी राहणे हा स्वधर्म उत्तम धर्म आहे आणि हा स्वधर्म साधूंचं खरं लक्षण आहे. चोखा मेळा, सावतामाळी, नामदेव महाराज, ज्ञानदेव महाराज, तुकाराम महाराज, एकनाथ महाराज, रामदास स्वामी किंवा सद्गुरू तत्वातील इतर सारे महानुभाव स्वरूपात लीन होऊन राहतात. तोच त्यांचा स्वधर्म असतो, तो भेदातीत असतो. आपणच त्यांना संकुचितपणा आणतो. आतापर्यंत अभ्यासलेल्या त्रयोदश लक्षणांनी युक्त अशा साधूंची गुणवैशिष्ट्य आपल्याही अंगी बाणावीत यासाठी प्रयत्नशील राहण्याचा आग्रह समर्थ धरत आहेत. पुढे धरिता साधूची संगती आपशाच लागे स्वरूपस्थिती, स्वरूपस्थितीने बाणती लक्षणे अंगी. म्हणजे साधूंची संगत धरली म्हणजे आपोआप स्वरूपस्थिती प्राप्त होते आणि स्वरूपस्थितीमुळे साधूंची लक्षणे अंगी बांधतात.
ऐसी साधूंची लक्षणे अंगी बाणती निरूपणे, परंतु स्वरूपी राहणे निरंतर. म्हणजे अध्यात्म निरूपणाने, त्यांच्या श्रवणाने साधूंची लक्षणे अंगी बांधतात, पण निरंतर स्वरूपी राहावयास हवे. निरंतर स्वरूपी राहता स्वरूपची होई जे तत्वता, मग लक्षणे अंगी बांधता वेळ नाही. म्हणजे निरंतर स्वरूपी राहिले की तत्वतः साधक स्वरूपच होतो, मग साधूंची लक्षणे अंगी बांधण्यास वेळ लागत नाही. याचाच अर्थ सद्गुरुप्रत साधनांच्या आधारे सतत स्वरूपी राहण्याचा अभ्यास करत राहिलं तर साधक स्वरूपाशी एकरूप होऊन जातो. मग त्याला साधूंची लक्षणं अंगी बांधण्यासाठी वेगळे प्रयत्न करावेच लागत नाहीत. साधूची लक्षणं आजच्या भाषेत जर सांगायचं झाल्यास केवळ कॉपी पेस्ट करून उपयोगच नाही, तर त्या लक्षणांमागील नित्य स्वरूपी राहणे हा स्वधर्म, ही भूमिका अंतर्यामी स्वीकारायला हवी. लग्नात नवरीच्या अंगावर सौभाग्य अलंकार चढले की तिचं रूपच जसं पालटून जातं, तसं स्वरूपी राहण्याचा स्वधर्म साधकानं स्वीकारला की त्याचं जीवन आपसूक पालटून जातं. साधूंची वरील सर्व लक्षणं त्याच्या जीवनात अनायासे येतात. त्यासाठीचा उपाय सांगताना समर्थ अत्यंत आवर्जपूर्वक सत्संगतीचं महत्त्व पुन्हा एक वेळ अधोरेखित करतायत. स्वरूपी राहिल्या मती अवगुण अवघेची सांडती, परंतु यासी सत्संगती निरूपण पाहिजे. म्हणजे बुद्धी स्वरूपामध्ये स्थिर राहिली की सर्व अवगुण नष्ट होतात, पण हे सर्व होण्यासाठी सत्संगती आणि संत मुखाने अध्यात्म निरूपण ऐकणे हे व्हायलाच हवे. म्हणजे बुद्धी स्वस्वरूपात राहू लागली की मनुष्याचे अवगुण गळून पडायला लागतात. मात्र त्यासाठी सत्संगती हवी. संतांचा उपदेश नित्य श्रवणी पडावा व त्यानुसार आचरण हवं. गुरुबोधानुरूप वर्तन व साधन आपल्या अवगुणांना पालटवण्यास व सिद्धावस्थेची अनुभूती प्रदान करण्यास पुरेसे आहेत. अवकाश आहे तो आपण त्याचा अनुभव घेण्याचा. प्रत्येकानं स्वधर्म आचरावा हे सांगण्यासाठीच तर या समासाचं प्रयोजन समर्थांनी केलं. सर्व धर्म पालनातून कोणकोणते अनुभव येतात त्याचे सुंदर विवेचन आपल्याला समर्थांनी पुढच्याही समासात सांगितलेलं आहे. तो समास 8व्या दशकातील शेवटचा शून्यत्व निरसन नाम असणार आहे. तो आपण आवर्जून ऐकावा. पुढे सकळ सृष्टीच्या ठाई अनुभव एकची नाही, तो बोलिजेल सर्वही पुढील समासी. म्हणजे मगाशी सांगितल्याप्रमाणे सर्व सृष्टीमध्ये सर्वांचा अनुभव एकसारखाच नसतो. त्या संबंधी पुढील समासात सांगितले जाईल. कोणे स्थितीने राहती कैसा अनुभव पाहती, रामदास म्हणे श्रोती अवधान देणे. म्हणजे कोण कोण कुठल्या प्रकारे राहतात, त्यांना काय काय अनुभव येतात ते श्रोत्यांनी अवधान देऊन ऐकावे असे रामदास स्वामी सांगतायत. बघा सिद्ध कोण आपण या समासात पाहिलं. सिद्ध लक्षण नाम साधूंचे सिद्ध लक्षण. सिद्ध कोणाला म्हणावे? सिद्ध संत तुकाराम महाराज, संत ज्ञानदेव महाराज, संत एकनाथ महाराज, संत गाडगे बाबा या संतांनी किंवा आणखीन उर्वरित बरीच नावे आहेत, पण या संतांनी कधीही कोणतीही अपेक्षा केली नाही. छत्रपती शिवाजी महाराज संत तुकाराम महाराजांना सोन्याचा नजराणा देत होते, सोन्याचे आभूषणं देत होते, पण त्यांनी त्याचा कधीही स्वीकार केला नाही. अत्यंत बिकट परिस्थिती असतानाही संत तुकारामांनी कधीही धनाची अपेक्षा केली नाही. ते चिरंतर
समाजकार्य करत राहिले अशा किंवा त्यांच्यासारख्या सर्व संत श्रेष्ठांना, सर्व सिद्ध संतांना विरक्त संत असे म्हटले जाते. इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे सिद्ध लक्षण नाम. जय जय रघुवीर समर्थ.